मुंबईत गुरुवारपासून उष्णतेची लाट, पारा 40च्या पार जाण्याची शक्यता, तर 23 आणि 24 एप्रिल रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता. दिवसभराच्या उकाड्यानंतर शहर परिसरामध्ये मध्यरात्री कोसळल्या पावसाच्या जोरदार धारा, तर दिवसभर उन्हाच्या तडाख्यानं झाले होते नागरिक हैराण. जोरदार पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. लातूरच्या निलंगा आणि औसा तालुक्यामध्ये काही भागात रात्री अवकाळी पावसाची हजेरी. मोठ्या प्रमाणात झाडावरून आंबे गळून पडल्याचं हे चित्र, तर शेतकऱ्यांनी व्यक्त केली अवकाळी पावसाविषयी चिंता. उष्णतेच्या लाटेमुळे नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या बदलल्या वेळा. सकाळी शाळा या 7 ते 10:30 वाजेपर्यंत सत्रात घेण्याचे आदेश, तर आदेश डावलणाऱ्यांवर कारवाई होणार. अमरावती जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शाळांना वेळापत्रकात बदल करण्यात आले. सर्व शाळा आणि अंगणवाडी तसंच नर्सरी सकाळी 7 ते 10 पर्यंतच सुरू राहणार. 30 एप्रिलपर्यंत आदेश लागू राहणार. सकाळी 10 नंतरचे तास ऑनलाईन घेण्याच्या सूचना. मावळमध्ये वाढत्या उन्हाचा कहर, तापमान गेलं 39 अंशांवर. नैसर्गिक जलस्रोत आटल्याचंही चित्र, तसंच वन्यजीवांसाठी मावळ विभागाचा पुढाकार. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे यांनी जंगल परिसरामध्ये 32 कृत्रिम पाणवठे बसवले. पालेभाज्यांनाही उन्हाच्या झळा. मुंबईत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खराब शेतीमाल आला. आवक चांगली असली तरीही प्रतवारी नाही, त्यामुळे पालेभाज्यांच्या दरामध्ये 5 ते 10 रुपयांची वाढ. राज्यात शनिवारपर्यंत पावसाचा येलो अलर्ट जारी. कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता. पावसाच्या हजेरीमुळे वाढत्या उष्म्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा. कोल्हापूरच्या हातकणंगलेमधील किनी टोल नाका, वाठार टेप परिसरामध्ये सुद्धा रात्री तुफान पावसाची हजेरी. अर्ध्या तासाहून अधिक काळ जोरदार पावसाच्या सरी बरसल्याची माहिती. पावसाचा पिकांवर परिणाम होण्याची शक्यता. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण. हल्ल्याच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त कानपूरचं द्विवेदी कुटुंब अत्यंत भावूक. हल्ल्यात प्राण गमावलेल्या शुभम द्विवेदीसह 26 मृतांना वाहिली श्रद्धांजली. विशेष कार्यक्रमाचं आयोजन. पहलगाम हल्ल्यामध्ये जीव गमावलेल्यांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली. दुःखाचा सामना करत असलेल्या शोकाकुल कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. भारत दहशतवादासमोर झुकणार नाही, मोदींनी केलं स्पष्ट. जलजीवन मिशनच्या पाण्यासाठी गावकऱ्यांचे शोले स्टाईल आंदोलन. टाकीवर चढून व्यक्त केला निषेध, तर मागणी मान्य न झाल्यास जिल्हा परिषदेला टाळ ठोकण्याचा आणि आत्मदहनाचा इशारा. जैन मुनी निलेश चंद्र यांचं पुन्हा वादग्रस्त विधान. गांधी हत्येचं केलं मुनींनी समर्थन. गोडसेनं छातीत गोळी घातली नसती तर आज हिंदू समाज कलमा पढत असता. भिवंडीतल्या सभेमध्ये वादग्रस्त विधान. भाजपच्या जनआक्रोश मोर्चामध्ये मुंबईकरांची गैरसोय झाली. महापौरांकडून करण्यात आली दिलगिरी व्यक्त, तर मोर्चासाठी आवश्यक परवानगी घेतली होती, महापौरांची माहिती. सर्व्हिस रोडच्या कामांमुळे शहरात वाहतूक कोंडी, तर वाशिममध्ये सर्व्हिस रोडच्या कामांमुळे वाहतूक कोंडीची समस्या बनली गंभीर. वर्दळीच्या चौकांमध्ये चारी बाजूंनी वाहतूक पूर्णपणे ठप्प. मेहकर तालुक्यातील लभाळा गावामध्ये विकासाचा अभाव, घाणीचं साम्राज्य पसरलं. नागरिकांचं आरोग्य धोक्यात, ठिकठिकाणी घाणीचं साम्राज्य. वांद्रे परिसरामध्ये महापालिका आयुक्तांची आकस्मिक भेट. घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांची केली पाहणी, तर रस्ते स्वच्छता, बस थांब्यावरील स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे आयुक्तांचे निर्देश. महिला विधेयक बिल होते की डिलिमिटेशन बिल होतं ते आधी स्पष्ट करावं. महिला आरक्षण बिल 2023 मध्येच पास, तर मग महिला आरक्षण का लागू केलं नाही? काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांनी उपस्थित केला प्रश्न.
नांदेडमध्ये विजेचा लपंडावावरून नागरिकांचा संतापनावर. नागरिकांनी तरोडा नाक्यातील वीज वितरण महावितरण कार्यालयावर धडक देत केली तोडफोड. घटनेमध्ये 200हून अधिक नागरिक होते सहभागी. मुंबईत आज पाणीपुरवठा खंडित. काही भागांमध्ये कमी दाबानं पाणीपुरवठा, तर उद्या सकाळपर्यंत पाणीपुरवठा बाधित राहण्याचीही शक्यता. शिवडीच्या भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर बटरफ्लाय वॉल्स बसवण्याचं काम सुरू. मुंबई विमानतळ 7 मे रोजी 6 तास राहणार बंद. मान्सून पूर्व देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी विमानतळाच्या धावपट्ट्या राहणार बंद. सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ब्लॉक. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर उद्या आणि परवा मेगा ब्लॉक. तर उद्या दुपारी 12 ते 3 या काळामध्ये मुंबईच्या दिशेची, तर परवा पुण्याकडच्या दिशेची वाहतूक राहणार बंद. कुसगाव टोल प्लाझा मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वरून वळवण्यात येणार वाहतूक. साखर निर्यातदारांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा. केंद्र सरकारनं निर्यातदारांचे पैसे व्याजासह परत करावे. न्यायालयानं दिले आदेश. साखर निर्यातदारांना सवलत मिळण्याचा मार्ग झाला मोकळा. नाशिकमध्ये आठवड्यातून 1 दिवस पाणीपुरवठा बंद राहण्याचा प्रस्ताव. तसंच जलसंपदा विभागाचे महापालिकेला अलर्ट. पाणी टंचाईची स्थिती गंभीर असल्याचंही नमूद. 31 ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठ्यावर ताण कायम राहणार असल्याची शक्यता. संत तुकडोजी महाराजांच्या आदर्शावर चालणाऱ्या मोहगाव ग्रामपंचायतीने ठेवला नवीन आदर्श. उन्हाळ्यात नागरिकांसाठी थंड पाण्याची सोय, मुलांसाठी वातानुकूलित वाचनालय, ग्रीन गार्डनची संकल्पना. पुण्यातील ज्ञानेश्वर महाराज पालखी स्थळाचा मुक्काम हलवण्याच्या हालचालीनंतर महापौर आणि आयुक्तांकडून स्थळाची झाली पाहणी. पालखी मुक्काम स्थळाच्या उन्नतीसाठी 10 कोटी रुपयांचा विशेष निधी झाला मंजूर. मुंबईत दिंडोशीमध्ये बिबट्या पकडण्यासाठी लावलेला पिंजरा बंद अवस्थेत. स्थानिकांचा वनविभाग प्रशासनाच्या विरोधात संताप. पिंजऱ्यामध्ये बिबट्याला आकर्षित करण्यासाठी वास प्राणी ठेवण्यात आले नसून जाळीसुद्धा बंद अवस्थेत. मावळमध्ये दुर्मिळ मांडूळ सापाला जीवदान. तर निसर्ग संवर्धनाचा आदर्श उपक्रम. वाईल्ड लाईफ रॅपिड रिस्पॉन्स युनिट आणि वन्यजीव रक्षकांच्या प्रयत्नातून जीवदान. अंधश्रद्धा सोडा, मांडूळ वाचवा, वनविभागाचं आवाहन. मावळमध्ये मिळालं 13 फुटी अजगराला जीवदान. पाथरगाव परिसरामध्ये अजगराचा वावर. अजगराला सुरक्षितरित्या पकडून जंगलामध्ये करण्यात आलं मुक्त. गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीवर कारवाई. पिंपरी चिंचवड पोलिसांचा मोठा दणका. सायबर टोळीवर पहिल्यांदा मकोका अंतर्गत कारवाई. नांदेडमधल्या तेहेरी हत्याकांड प्रकरणातील 2 आरोपी फरार झालेल्या आरोपींना मात्र करण्यात आली अटक. तर वेषांतर करून पोलिसांना देत होते गुंगारा. अरिजित सिंगच्या हत्येत थेट संबंध असल्याचा शाहरुख उर्फ कबूतर सुद्धा जाळ्यात. नांदेड पोलिसांकडून घडफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 10 गुन्हे उघड. तब्बल 78,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. व्हायरल व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेजवरून सराईत गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या. जालन्यामध्ये 2 फरार आरोपी. स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यामध्ये 2018 पासून चंदनझिरा पोलीस तर 2021 पासून अंबड पोलीस घेत होते आरोपींचा शोध. आरोपींच्या विरोधात फसवणुकीच्या तसेच दरोड्याच्या गुन्ह्यांची नोंद. मीरा रोडमधील भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. 2022 पासून शोषण होत असल्याचा पीडित महिलेचा आरोप. तर दुसरीकडे नगरसेवक जंगम यांच्या तक्रारीवरून त्याच महिलेच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या गडमुडशिंगी इथं खाजगी सावकाराकडून कर्जाच्या वेळेत परतफेड न केले गेल्यामुळे महिलेवर करण्यात आला अत्याचार. सावकाराला झाली अटक. महिलेचे अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग केल्याचीही माहिती.
नाशिकच्या मालेगावमध्ये प्रियकरासाठी आईनंच रचला स्वतःच्या मुलाचा अपहरणाचा कट. सीसीटीव्ही फुटेज आणि तपासणीची चक्रे फिरवत वडनेर खाकुर्डी पोलिसांनी केला प्रकरणाचा पर्दाफाश. पुण्यात लग्न जमवण्यासाठी भन्नाट आयडिया वापरणाऱ्या तरुणाला पडली स्वतःचीच आयडिया महागात. पुणे पोलीस दलात रुजू झाल्याचे लावले होते खोटे फ्लेक्स. तरुणावर नर्हे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. बुलढाण्यामध्ये दृश्यम चित्रपटाच्या कथानकासारखीच घडली घटना. 4 वर्षांपासून प्रलंबित बेपत्ता प्रकरणाचा अखेर लागला छडा. बेपत्ता झालेल्या तरुणाचा झाला होता खून. 2 आरोपींना अटक. ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून वसईच्या तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याला 7 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं. बेकायदेशीर बांधकाम न पाडण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप. अप्पर तहसीलदार फरार. जालन्याच्या परतूरमध्ये घरफोडीचा गुन्हा झाला उघड. चोरलेली 3.5 लाखांची सोन्याची चैन ही जप्त, तर घरकाम करणारा नोकरच निघाला चोर. पोलिसांनी घेतलं चोराला ताब्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये निलंबित पोलीस हवालदारांना बांधकाम व्यावसायिकाला धमकावत लुटल्याची घटना. तसंच गारखेडा या परिसरामध्ये आरोपीनं व्यावसायिकाच्या गाडीची तोडफोड करत जीवे मारण्याचीही दिली होती धमकी. नाशिकच्या नवनाथ नगरमध्ये सिगरेट न दिल्यामुळे तरुणाचा निर्घृण खून. चॉपरच्या उलट्या बाजूनं डोक्यावर आणि तोंडावर करण्यात आले वार. पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. आरोपींचा शोध सुरू. बुलढाण्याच्या संग्रामपूरमधील सोनाळामध्ये धक्कादायक घटना घडली. लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून तरुणाची गळफास घेत आत्महत्या. शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलांना बहुतांश मुलींचा नकार असल्याचं वास्तव आलं समोर. नागपूरमध्ये मिरची घेऊन जाणाऱ्या ट्रकला लागली भीषण आग. ट्रकच्या आगीमुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली. नागपूर ते वर्धा महामार्गावरील चिंचभुवन परिसरामधली घटना. ट्रकला लागलेली आग काही वेळातच विझवण्यात आली. नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये डोंगरगावात शेतात वीज पडल्यामुळे आग लागून झालं मोठं नुकसान. शेती उपयोगी साहित्य आगीत जळून खाक. पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची पीडित शेतकऱ्याची मागणी. बेळगावमध्ये भीषण अपघात. कार आणि बोलेरोची एकमेकांना धडक. दोघांचा मृत्यू तर कारचा चक्काचूर. बोलेरो गाडीचा चालक आणि एक प्रवासी झाला जखमी. स्थानिक रुग्णालयामध्ये सुरू आहेत उपचार. नेरूळमध्ये इमारतीच्या 4थ्या मजल्याचा स्लॅब अचानक कोसळला. घटनेमध्ये कुणाचीही जीवितहानी नाही, तर इमारत रिकामी करून रहिवाशांना सुरक्षित स्थळी केलं स्थलांतरित. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात. शिरपूर तालुक्यामध्ये आरती हॉटेलजवळ रिक्षाला आयशर वाहनानं दिली धडक, तर अपघातामध्ये महिलेसह युवकाचा मृत्यू. 4 ते 5 जण जखमी. संभाजीनगरच्या करोडी परिसरामध्ये डीजे साऊंड सिस्टम नेणारा ट्रक उलटला. अपघातामुळे काही काळ वाहतूक झाली होती ठप्प. स्थानिक प्रशासन आणि इतरांनी तात्काळ धाव घेतल्यामुळे क्रेनच्या सहाय्यानं ट्रक हटवण्यात यश. सुदैवानं जीवितहानी नाही. सलामीवीर अभिषेक शर्माची 68 चेंडूमध्ये 135 धावांची स्फोटक खेळी, तर हेन्निक क्लासेनच्या फटकेबाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादकडून दिल्ली कॅपिटल्सचा पराभव. तर 242 धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा डाव 195 धावांवर संपुष्टात. भारत आणि रशियामध्ये ऐतिहासिक रिलोस करार संपन्न. लष्करी तळाच्या वापरासाठी भारत रशियामध्ये नवीन करार झाला. संरक्षण क्षेत्रामध्ये भारत रशिया मैत्रीचा नवीन अध्याय. हिमाचल प्रदेशातील 51 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या जाहीर. 17 मे रोजी पार पडणार मतदान. तर राज्याच्या निवडणूक आयुक्त अनिल खाची यांची घोषणा. नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे निकाल मतदानाच्या दिवशीच लागणार. पालिकेचे निकाल 31 मे रोजी.
IIMT विद्यापीठाच्या पदवीदान सोहळा उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीतच झाला संपन्न. गुणवंत विद्यार्थ्यांचा उपराष्ट्रपतींच्या हस्ते झाला गौरव. मेरठमध्ये मोठा उत्साह. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते पदव्यांचं वाटप. पंतप्रधान नरेंद्र मोदी मे महिन्यामध्ये युरोपच्या दौऱ्यावर जाणार. भारत नॉर्डिक शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार उपस्थित. युरोपसोबतच्या ऐतिहासिक व्यापार करारानंतर मोदींचा पहिला युरोप दौरा. आसाममध्ये रेड्यांच्या झुंजीवर उच्च न्यायालयाची कायमची बंदी. प्राण्यांवरील क्रूरता थांबवा, गुवाहाटी उच्च न्यायालयाचे आदेश. मध्यपूर्वेतील युद्धामुळे खत उत्पादनामध्ये 25% घट. पुरवठा साखळी झाली विस्कळीत. खत टंचाईमुळे शेती संकटामध्ये. वायू पुरवठा थांबवल्यामुळे खत कारखान्यांना मोठा फटका. आसाममध्ये रेड्यांच्या झुंजीवर उच्च न्यायालयाची कायमची बंदी तर प्राण्यांची क्रूरता थांबवण्याचे गुवाहाटी उच्च न्यायालयाचे आदेश. माजी सरन्यायाधीश भूषण गवई बागेश्वर धाम यांच्या भेटीला गेले. सहकुटुंब घेतली भेट. माजी सरन्यायाधीशाकडून बागेश्वर धाम बालाजीचं दर्शन आणि पूजनही. BR गवई यांच्याकडून बागेश्वर धामच्या उपक्रमांचं कौतुक. माजी सरन्यायाधीश गवई यांची बागेश्वर धामला भेट. माजी सरन्यायाधीशांकडून बागेश्वर बालाजी दर्शन आणि पूजनही. गवई यांच्या बागेश्वर धामच्या उपक्रमांचं कौतुक. जागतिक टंचाईमुळे कापसाचे भाव वधारले. कापूस दरामध्ये 8.5% वाढ. कापसाच्या वाणाने 60,500 रुपयांचा प्रति कॅन्डीचा टप्पा गाठला. मोदी ली यांच्याकडून दिल्लीमध्ये सीता अशोक वृक्षारोपण. भारत कोरिया मैत्रीचं प्रतीक म्हणून अयोध्येमध्ये लावणार रोप. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ली यांच्यात करार. केंद्रीय मंत्री अमित शहा कोलकाता मुक्कामी. बंगालसाठी खास रणनीती आखली. बंगाल विजयासाठी अमित शहा स्वतः मैदानामध्ये. गुजरातच्या भुजमध्ये भारतीय सैन्यानं दाखवली जल आधारित लष्करी कारवायांची ताकद. उथळ पाण्यामध्ये वेगानं हालचाल करणाऱ्या अत्याधुनिक असॉल्ट बोटीच्या साह्यानं सैनिकांनी कौशल्यपूर्ण हालचाली करून सामरिक तयारीचं घडवलं दर्शन.